सर जुन्या सोयनेरमध्ये माहीच्या बऱ्याच कविता सापडल्या, तुम्ही एकदा वाचून बघा, खूप उत्तम कवी होता. वा माही, खरंच कमाल कविता केलीस तू. खरंच यार, अख्ख्या कॉलेजमध्ये फक्त तुझ्या कवितेची हवा आहे. फर्स्ट प्राइज ना तूच डिझर्व करतोस आणि ते तुलाच मिळणार होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पार्टी कधी आहे? लवकरच. तुझी बाजू बरोबर आहे, फक्त वाद नको घालूस. ऑल द बेस्ट. थँक्यू. मॅम, आपण बोलावलं. ह्या असल्या कविता करतोस तू? करत नाही मॅडम, सुचतात मला त्या. मला शहाणपणा शिकू नकोस. आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत या असल्या घाणेरड्या प्रेम कविता वाचून आलास? अरे कॉलेजच्या इमेजचा थोडा तरी विचार करायचा. मुळात त्या प्रेम कविता नाहीच आहेत. कवीने आयुष्याला म्हटलंय तू भेटशी नव्याने, आणि याचमुळे आपल्या कॉलेजला पहिलं प्राइज मिळालंय. मॅम, काय झालं, काय घडलं, काय मिळालं हे नको सांगूस मला. आता या कॉलेजची इमेज तुझ्यामुळे काय झाली आहे हे मला कळून चुकलंय. आणि त्यामुळे मी तुला सांगते, ही कविता कॉलेजच्या सोविनियर मध्ये छापली जाणार नाही. मॅम, माझ्या कवितेला भरभरून प्रतिसाद मिळतोय. मुलं प्रेम करतायत कवितेवर. कविता छापली तर जाणारच. ही कविता छापली गेली तर हे सोविनियरचं शेवटचं वर्ष असेल. सर, एकेकाळी कॉलेजमध्ये सॉविनियर होता, मुलांना स्वतःचं व्यासपीठ होतं, आणि तसं व्यासपीठ जर आपण मुलांना परत मिळवून दिलं ना तर उत्तम कवी घडतील. सर, यामध्ये मुलांना काडी मात्र रस नसणार आहे. नाही कमी सर. येस, हे कसलं लेटर? सर, आपल्या कॉलेजमधल्या 80% मुलांना वाटतं की सोविनियर पुन्हा सुरू करावं, आणि आम्ही एक सर्वे केला होता, त्याचे रिपोर्ट्स. सर, माहीची ही कविता तुम्ही कॉलेजभर पसरवून मुलांमध्ये उत्साह भरलाय. सर, या अत्यंत फडतूस आणि थिल्लर कविता आहे. नाही नाही सर, कविता चांगली आहे. आज कॉलेजमध्ये सगळ्यांच्या तोंडी हीच कविता होती. सर, आणि परीक्षा जवळ आल्यात, आणि तुम्ही हे असले प्रेम सोवेनियर, हे असले रिकाम टेकडेपणाचे उद्योग करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्या. चला निघा. सॉरी. का दाटते उरी रे हुरहुर कोण जाणे, सारे जरी आहे तसे. सर, ह्याची डेप्थ तरी समजून घ्या ना. डेप्थ? या असल्या उथळ शब्दांमध्ये तुम्हाला डेप्थ दिसते? माहीचं मन कळलं ना तुम्हाला की मग तुम्हाला कविता कळेल. करेक्ट आहे. सर, माहीच्या कविता कॉलेजच्या शिस्तीच्या विरुद्ध आहेत, आणि माझा याला ठाम विरोध आहे. पण कवितेमुळे कॉलेजची शिस्त कशी बिघडेल? हा, त्या काळी माहीची ही कविता खूप गाजली असणार. पण सर, मला वाटतं ही सोविनियर परत सुरू करण्याची कल्पना आहे ना, ही खूप चांगली आहे. सर, सोवेनियर म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, दुसरं काही नाही. मुळात प्रेम ही कल्पनाच निरर्थक आहे, तर त्याच्यावरच्या कवितांना तरी काय अर्थ आहे? आणि हे असं प्रेमावरती हळूवार कविता वगैरे करायला विद्यार्थी कॉलेजमध्ये येतात का शिकायला येतात? हो सर, माहीचं पण हेच मत आहे. बघा ना या कविता, ज्याला नाही अर्थ असे हे व्यर्थ, असे हे प्रेम, पण शब्दा वाचून कळले आणि अर्था वाचून उमगले, असे हे प्रेम, असं त्यांनी लिहिले.
आणि आयुष्याच्या खडतर प्रवासातून मार्ग काढण्यासाठी त्याने एक लेख सुद्धा लिहिलाय आणि ही सॉव्हिनियर्स आपल्याला मुलांना वाचायला द्यायला हवं. हे बघा सर, मी कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि मुलांच्या भल्याची काळजी मलाही आहे आणि जे चांगलं ते चांगलंच म्हटलं पाहिजे. सॉव्हिनियरमध्ये कुठेही चुकीच्या पद्धतीचं छापलं जाऊ नये याबद्दलचा तुमचा कन्सर्न अगदी बरोबर आहे आणि म्हणून या सॉव्हिनियरची अर्धी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. सर, हे सोवेनियरचं लोढणं माझ्या गळ्यात घालू नका प्लीज. सर मी बघतो. घरगुती जेवण मस्त केलंय अण्णा. या गावरे. पेमेंट झाला? हा या गावरे, या फोन बघत असतो. हॅलो गौरी, ऍडव्हान्सचं काही झालं का ग? अगं अजून नाही झालंय, पण आज होईल असं वाटतंय. मला समजतंय बाळा, तुझ्यावर खूप भार येतोय, पण अगं आई भार वगैरे काय बोलतेस तू? हा, उगाच काहीतरी विचार नाही करायचा, सगळं व्यवस्थित होईल. बरं चल ठेवू का आता, खूप काम आहे. हो हो. अभि थांब थांब अभि. कमॉन अभि, अरे ऐकून तर घे. यार काय कमाल आहे हा माही. आपण ना लायब्ररीमध्ये जाऊया आणि हा माही कोण आहे ते शोधूया. चल, मला ना एकदा तू भेटला पाहिजे. पाहिलंच काय चाललंय मुलांचं? अभ्यास सोडून हे सगळे वेगळे धंदे सुरू झाले. त्या मुळमुळ्यांना प्रॉब्लेम सोडवायला जमत नसेल तर कशाला वाढून ठेवतात कळत नाही मला. माझ्या एका कवितेमुळे हे सोवेनियर माझ्या गळ्यात पडणारे माहिती असतं तुझ्यामुळे ना. नाही, माहीच्या कवितेमुळे. माहीच्या म्हणजे मी आणि माही वेगळे होत का? हो, पूर्वी तू माही होतास, पण आता हरवलेल्या माहीनंतर उरलाय फक्त हरलेला अभि. तेव्हा अभि, हे सगळं खूप आधीच मागे टाकून तू पुढे आलायस ना. मग माही हा एक स्टुडंट होता असं समज आणि अप्रिशिएट कर ना. हे सगळं त्या गौरीमुळे घडलंय. ती त्या मशीन जवळ गेली नसती तर हे काही घडलंच नसतं. या सगळ्या कविता कॉलेजवर पसरल्या नसत्या आणि सोवेनियर काढायची वेळ माझ्यावरती आली नसती. अरे पण तूच वाचवलंस ना तिला. मी वाचवलं नाहीये तिला. तिने चूक केली आणि त्याची शिक्षा तिला होणार. या गावरे, तुझा घरगुती जेवण खाणं इतका टेस्टी. आज खूप छान रिस्पॉन्स मिळाला असतो बघ. हे घे. तुझे ऍडव्हान्सचे 5,000. थँक्यू अण्णा काका. हा असाच खप वाढला तर तुझा पगार पण खूप वाढवेन मी. हा अण्णा, हे आणेगा मैं आणेगा. हा कॉलेजचा नियम असा आहे की कॉलेजच्या कुठल्याही साहित्याचं नुकसान जर विद्यार्थ्यांनी केलं तर त्यांना 5,000 रुपये दंड भरावा लागतो. आज गौरीला मी वाचवलंय, पण 5,000चा दंड तिला भरावा लागणार आणि तो 5,000चा दंड मी तिच्याकडनं वसूल करणार म्हणजे करणार. हॅलो बाबा, एक गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला. काय असेल सांगा बरं. गौरी, अगं कोड्यात नको बोलू, सांग मला लवकर. चल. अहो असं काय करताय? 3 चान्स देते मी तुम्हाला, सांगा. तुझ्या कॉलेजच्या खडूस सरांना कॉलेजने काढून टाकलं, हो ना? अहो नाही, असं काही झालेलं नाहीये. आणखीन एक चान्स. अगं सांग ना, मला काहीच कळत नाहीये. अण्णा काकांनी आज मला ऍडव्हान्स पगार दिलाय, पूर्ण 5,000 रुपये. काय सांगतेस काय? माझा विश्वासच बसत नाहीये ग. अहो माझाही नव्हता बसत,
पण पैसे माझ्या आता हातात आहेत. गौरी, हॅलो बाबा, काय झालं? डोळ्यात पाणी आलंय का तुमच्या? असं जर झालं असेल ना तर मला नाही बोलायचं हा तुमच्याशी. नाही येणार डोळ्यात पाणी. हा, खरं सांगू गौरी, हा दिवस आहे ना इतक्या लवकर बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं ग. किती रात्र ना मी भीतीने झोपू शकलो नाही. पण तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं. हा, फक्त तू होतीस म्हणून. हा बाबा, पास झालं कौतुक आता. तुम्ही त्या जॅकीला फोन करा आणि त्याला घरी बोलवून घ्या. आज त्याला त्याचे पैसे परत देऊनच टाकू. हा, बोलवतो त्याला. चला बाय. गौरी, हा बोला, काय पाहिजे? डाळ भात भाजी पोळी. आज पालकाची भाजी आहे. आणि मला काही नको. तुला अभिमन्यू सरांनी स्टाफ रूम मध्ये बोलवले. मला हो. बर, आत्ता कशाला बोलवलं असेल? मी सांगतो, तुम्ही ते काल अडकला होता ना, ते कोणाला सांगू नको हे सांगायला तुला बोलवलं असेल. हा करेक्ट यार डोसा. मी आलेच. आलेच. अगं ते पैसे घेऊन जा. सर, तुम्ही मला बोलवलं. अहो कसलं भारी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुणालाच कळणार नाही की आपण तिथे दोघं अडकलो होतो. बस, लायब्ररी मधलं मशीन तुझ्यामुळे सुरू राहिलं होतं. तुला कळतंय तुझ्या या चुकीमुळे कॉलेजचे किती पेपर्स वाया गेले? हो. कॉलेजच्या झालेल्या या नुकसानीबद्दल तुला दंड भरावा लागेल. दंड? 5,000 रुपयांचा दंड तुला भरावा लागेल. 5,000? इतके पैसे? सर, अहो मी मुद्दाम नाही केलं. अहो ती मशीन कशी सुरू राहिली मला खरंच नाही कळलं सर. हा दंड कॉलेजच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून आहे. सर ऐका ना सर, चुकून झालं माझ्याकडनं. मी चुकून? मुद्दाम. चूक नाहीये, गुन्हा आहे आणि या गुन्ह्याबद्दल तुला दंड भरावाच लागेल. सर ऐका ना, एकदा प्लीज शांतपणे विचार करा. मी खरं सांगते, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. अहो आणि हे बघ, कॉलेजचा शिक्षक असो, विद्यार्थी असो किंवा कॅन्टीन मध्ये काम करणारी तू असो, नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असतात. तुला दंड भरावाच लागेल. हे नियम कोणासाठी बदलणार नाहीत. बाबा, तुम्ही त्या जॅकीला फोन करा आणि त्याला घरी बोलवून घ्या. आज त्याला त्याचे पैसे परत देऊनच टाकू. या कॉलेजमध्ये काम करायचं असेल तर या कॉलेजचे नियम पाळावेच लागतील. आणि नियम पाळायचे नसतील, कॉलेजमध्ये नाही काम केलंस तरी चालेल. काही झालं तरी सुद्धा 5,000 रुपयांचा दंड. अभि, याची खरंच काही गरज होती का? अरे या मुलीसाठी 5,000 रुपये ही केवढी मोठी रक्कम आहे. याची कल्पना आहे तुला? या 5,000 रुपयांपेक्षा सुद्धा कॉलेजची शिस्त ही कितीतरी जास्त पटीने महत्वाची. आज जर मी तिला माफ केलं असतं तर जे लोक स्वतः मेहनतीने पैसे कमवून आपल्या पाल्याला आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी पाठवत आहेत, त्या सगळ्यांचा अपमान केला असता.
भावा कशी दिली किलो? 220. 220 काय येड आहे काय? हा अरे काही गाडी टाकायचा विचार आहे काय तुझा? ए बंकसगिरी नाही पाहिजे हा? आपल्या होणाऱ्या सासरे बोनसाठी गिफ्ट करतोय आपण. नाही एवढंच दे बाबा काय. लागल्या अगरबत्त्या तर सांगा घरी आणून दे ना. हो मोहनशेठ या 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 इकडे. आम्ही कसले शेठ? शेठ तर तुम्ही. आहे का? मी काय चक्क एवढीच पाकिट उरली होय. गावभर घमघमट करून आलेलं दिसतंय. काय अगरबत्त्या कशा विकायच्या शिकलात वाटतं? ए फालतूगिरी नाही पाहिजे. फॅमिली आहे ती आपली. हा बोला तुम्ही काय म्हणत होता? या घरी या घरी. बाई अरे लग्नाचं बोलायला बोलवतात का काय तुला? या आणि तुमचे भाड्याचे पैसे घेऊन जा. गौरीने निरोप दिलाय. एक मिनिट जरा धरता का? अहो कर्ज फिटेल ना म्हणून पेढा वाटणार आहे. हा घ्या. हा एक आहे तो तिघांनी वाटून घ्या. हा चला येतो मी. गौरी गौरी काय झालं? अगं रडती. गौरी काय झालं अगं रडायला? तू मला तू रडू नको. शांत हो. काय झालं? ते अभिमन्यू सर काय झालं? काय बोलले? ओरडले का? अगं, जाऊ दे ना गौरी. ते तसेच आहेत. नेहमीच आहे त्यांचं. नेहमी स्वतःच्याच मनाचं करतात. ते स्वतःच खरं करतात. तू रडणं थांबव आधी. मला नीट सांग काय झालं? अरे डोसा, माझ्याकडनं ती मशीन सुरू राहिली म्हणून आज सकाळी त्यांनीच मला वाचवलं होतं का नाही? मीच सांगितलं ना तुला येऊन. आता त्याच्यावरनच ओरडलेत ते मला. आणि नुसते ओरडले नाही, 5,000 रुपये दंड घेतला माझ्याकडनं. काय? मला त्यांचं वागणंच कळत नाहीये. आज पहिल्यांदा मला माझ्या हक्काचे पैसे मिळाले होते डोसा. माझ्यासाठी ते पैसे खूप महत्वाचे होते. काहीच नाही राहिलं यार हातात. हे बघ गौरी, तू जाऊ दे ना यार. सोडून दे. ते असेच आहेत. म्हणजे चान्स भेटला ना की ओरडायचं, चान्स भेटला की शिक्षा करायची. त्यांच्या वागण्याला काही लॉजिकच नसतं. नाही, तुला नाही कळणार ते पैसे माझ्यासाठी किती महत्वाचे होते. ते घरमालकाला द्यायचे होते ते पैसे. आणि मी माझ्या बाबांना तोऱ्यात सांगितलं होतं की आज त्याला ते पैसे देऊया. आता नाही होणार यार तसं. घरी गेल्यावर काय तोंड दाखवू मी बाबांना? आणि तो घर मालक सुद्धा आता काय करेल काहीच सांगता येत नाही. का वागले असतील सर असे? अभिमन्यू सर, सर, चूक कोणाकडूनही झाली असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे. कोणाकडूनही म्हणजे स्टुडंट्स, प्रोफेसर, स्टाफ मेंबर्स. बिकॉज रूल इज अ रूल. हो की नाही? आणि चूक लायब्ररीत घडली, ते डिपार्टमेंट माझं आहे म्हटल्यावर आयडियली शिक्षा मी ठरवायला हवी. पण मान्य. बोल. मान्य सांगू, तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूल मधला थोडासा वेळ मला द्यायचा. हीच तुझी शिक्षा. सॉरी रागिणी, मला सॉरी बिरी सगळं म्हणून झालंय ना तुझं. आणि शिक्षाही सांगून झाली. आता ती भोगणार कधी आहेस तेवढं सांग. चला जाऊया आता. आत्ता? आत्ता ओके चला. चला.